स्टिल्स डिसीजची प्रामुख्याने लक्षणे काय असतात आणि त्यामध्ये कोणती इन्व्हेस्टिगेशन्स जरुरी आहेत? नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील, संधिवात तज्ज्ञ, आर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, कोल्हापूर. स्टिल्स डिसीज हा जो काही आजार आहे यामध्ये प्रामुख्याने जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे की ताप जो की रोज असतो, त्याच्यानंतर सांधेदुखी आणि पिंक कलरची म्हणजेच गुलाबी रंगाची शरीरावरती रॅश ही त्याच्यामधली प्रामुख्याने लक्षणे आपल्याला दिसू शकतात. बऱ्याच पेशंट्समध्ये या लक्षणांच्या आधी गळ्यामध्ये त्रास होणे, घसा दुखणे, त्याच्यानंतर स्नायूंमध्ये वेदना, स्नायूंचं दुखणं हे देखील असू शकतं. काही पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये हा त्रास जास्त प्रमाणात असतो त्या पेशंट्समध्ये लिम्फॅडेनोपॅथी म्हणजेच काही वेळेला मानेला अवदान वगैरे येणं अशा पद्धतीची लक्षणं दिसू शकतात. पोटामध्ये दुखणं असेल किंवा चेस्ट पेन देखील आपल्याला दिसू शकतं, ज्यांच्यामध्ये हृदयामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो अशा पेशंट्सना. यामधली जी काही टेस्ट आहेत त्यामध्ये ESR, CRP हे दोन प्रामुख्याने जे काही टेस्ट असतात ह्या वाढलेल्या आपल्याला दिसू शकतात. त्याच्यानंतर सिरम फेरेटिन नावाची एक टेस्ट असते, ती देखील आपल्याला याच्यामध्ये वाढलेली आपल्याला दिसू शकते. या आजाराबद्दल अधिक माहितीसाठी या पेजला फॉलो करा. थँक्यू.